श्रीराम. नमस्कार. आज 14 जानेवारी 2021 मकार संक्रांत. ज्ञानेश्वरी पसायदान भाग 14. मी पहिल्यांदा ज्यांना मी गुरु मानतो त्या डॉक्टर साहेबांना, वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा दंडवत. जे वडीलधारे आहेत, जे गुरुजन आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यांनाही माझा दंडवत. माननीय योगिनीताई ताडेआजी यांनी 2 आठवड्यापूर्वी गाणगापूरचा प्रसाद म्हणून वस्त्र मला दिलेलं होतं आणि ते मी परिधान करावं अशी त्यांची इच्छा होती. तर आजी आज ते वस्त्र परिधान करून मी हे निरूपण करत आहे. आपण नेहमी निरूपण सुरू करताना महाराजांच्या अभंगानी करतो. ज्ञानी याचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट, माऊलींनी समाजाला दिलेला ज्ञानाचा पाठ, ज्ञानाचा तो सागर, आणि ह्याच्यामध्ये ज्ञानरूपातनं निर्माण होणारे दडलेले शिंपले मोती आपण वेचणार आहोत. आपण नेहमी पाहतो की एखादी गोष्ट सहजतेने उपलब्ध करण्याचा योग्य मार्ग म्हणजे वाचन किंवा श्रवण. पण ह्या गोष्टी करताना कृतीमध्ये किती बदल होतो, आपण त्याच्यावरती कृती किती करतो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. इथं महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करताना महाराव असं वर्णन केलेलं आहे. मागील काही निरूपणामध्ये महाराव या शब्दाचा अर्थही सांगितला. आणि हा जो ज्ञानाचा सागर आहे, माऊलींचा जो समाजावरती आजही जो पगडा आहे, तो का आहे आणि त्यातनं ज्ञान जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेलं आहे पण त्याच्यावर अंमल होत नाही, हे दुर्दैव आहे. काही वेळा समजलं जातं, काही वेळा समजायला अडचण येते आणि मग त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक श्लोकाचं जो अर्थ माऊलींनी सांगितलेला आहे, संतांनी सांगितलेला आहे, तसं विश्लेषण करायला लागतं. आणि वास्तविक ही सवय आपण लावून घेतली पाहिजे. संतांच्या मुखातनं जे वाक्य बाहेर पडतं ते सहज नसतं, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शनपर जे सांगितलं जातं ते उगाच सांगितलं जात नाही, हेही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. शंका मनामध्ये कधीच येता कामा नये. आणि अशाच काही शंका घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा पुढचा प्रवास अलंकापुरीहून आपेगावला, म्हणजे विठ्ठलपंतांच्या घरी रुक्मिणीबाईंच्या सासरी हा प्रवास चालू झालेला आहे. तो आपण आता पाहणार आहोत. सर्व गाड्या अलंकापुरीहून सजून आपेगावला विठ्ठलपंतांच्या घरी जायला निघालेले आहेत. एका गाडीमध्ये जेवढं रुक्मिणीला आवडतं तेवढं साहित्य, तेवढे खायचे पदार्थ उमाबाईंनी भरून ठेवलेले असतात. सिद्धोपंतानं झालेलं असतं. आत्तापर्यंत मुलगी आपल्या अंगणात होती, जावई आपल्याकडं येऊन राहत होते, पण आज ती वेळ आलेली आहे. ही कधी ना कधीतरी वेळ येणारच होती. ती वेळ आज आलेली आहे आणि आज मुलीला निरोप द्यायची तो क्षण दोघा आईबापांवरती आलेला होता. पण गंमत कशी असते पहा.
रुक्मिणीला तेवढं वयाच्या दृष्टीने समस्त होती, पण तेवढी नव्हती. तिला फक्त एवढंच वाटणार होतं, आपण आईबाबांपासून लांब राहणार. एकमेकांची, मायलेकींची, पित्याशी गळाभेट आईच्या कुशीत शिरून झाल्यानंतर माडीवरच्या श्रीकृष्णाला रुक्मिणीने नमस्कार केला. विठ्ठलपंतांना जेव्हा विचारलं की ही मूर्ती मी बरोबर घेऊ का, आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं की ही मूर्ती बरोबर घेण्यापेक्षा ह्याच्या आत्तापर्यंत जे अध्ययन केलेले आहेत तुम्ही, ते विचार तुम्ही बरोबर घेऊन चला. परमात्मा श्रीकृष्ण हा सदैव मनुष्याच्या बरोबर असतो, असं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच जसा कोंबडा आरवतो तशा सर्व गाड्या विठ्ठलपंत, रुक्मिणी, सिधोपंत, उमाबाई हे सर्व आपेगावच्या दिशेने प्रवास करायला लागतात. आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. आणि प्रवास करता करता असं ठरतं की विठ्ठलपंताने सांगितलेलं असतं साधारण 4 ते 5 मुक्कामामध्ये आपण आपेगावला पोचू. दिवसा प्रवास करायचा आणि रात्री एखाद्या आश्रयासाठी मंदिरामध्ये किंवा एखाद्या कार्यालयात, आपण आता सध्या कार्यालय म्हणजे लग्न कार्यालय नाही, आश्रमामध्ये, तेव्हा आश्रम होते, तिथं रात्र मुक्काम करायचा आणि सकाळी परत पुढे जायचं. असा हा रोजचा नियम चालू असताना जेव्हा पहिल्या मुक्कामाच्या इथं जातो आणि रुक्मिणीच्या मनामध्ये अनंत प्रश्न उत्पन्न होतात. आता आपण इकडच्या स्वारीच्या घरी जाणार आहोत. बघा तेव्हा शब्द कसा होता, आपण मध्ये टी व्हीवरती सिरियल चालू होती रमाबाईंची, तेव्हा ती इकडची स्वारी म्हणजे पेशव्यांची सिरियल चालू होती. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काही भागामध्ये आपण हा शब्द ऐकलेला आहे की हा तेव्हाच्या काळचा शब्द असायचा. इकडची स्वारी म्हणजे नवऱ्याकडची बाजू. आणि रुक्मिणीबाई विचार करत असतात की तिकडचं अंगण कसं असेल, तिकडच्या माझ्या नवीन मैत्रिणी कशा असतील आणि मला कसं खेळायला मिळेल, ह्या स्वप्नांमध्ये त्या गुंगून गेलेल्या असतात. आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये ज्याप्रमाणे पठण चालू असतं, स्तोत्राचं पठण, विठ्ठलपंतांना ही सवय असते की सारखं स्तोत्राचं पठण करायचं. पैठणला घेतलेलं शिक्षण, त्याच्यावरचे आपल्याला गुरूंनी दिलेले मुद्दे, याच्यावरती कायम विचार करायचा. कारण आपल्या देहापर्यंत जर पोचायचं असेल तर आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपण विचार करणं प्राप्त असतं. आणि ते सारखं विठ्ठलपंतांच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. एका बाजूला संसार, एका बाजूला रुक्मिणीबाई असतात. हा संसारच झाला. आणि असं करता करता एका धर्मशाळेमध्ये मुक्कामाला गाड्या येतात. सगळ्यांचं हातपाय धुवून नित्यकर्म झाल्यानंतर रात्रीची भोजन तयार केलं जातं. आणि आता झोपाच्या वेळेच्या आधीची वेळ, तेव्हा असं नव्हतं की 11:30 झोपा आणि 12 झोपा. आणि रुक्मिणी सिधोपंतांच्या जवळ जातात, म्हणते बाबा मला गोष्ट सांगा. गंमत बघा, तुम्ही डोळ्यासमोर प्रसंग आणा. एका धर्मशाळेच्या एका ओसरीवरती उमाबाई काहीतरी काम करतायत चुलीपाशी. तिथंच चूल मांडली, स्वयंपाक करायचा तिथं चूल मांडलेली आहे. जेवण झालेलं आहे, सिधोपंत बसलेले आहेत. आणि सिधोपंतांच्या जवळ येऊन रुक्मिणी म्हणते की बाबा मला गोष्ट सांगा. तेव्हा लहानपणी मुलांना गोष्टी सांगितल्या जायचं, त्याचं कारण एकच होतं की ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्या रामायण महाभारतातल्या असायच्या की त्यांनी जेणेकरून त्या मुलावरती संस्कार होतील. सध्या हे कुठेही दिसत नाही. आणि हे दुर्दैव आहे. वेगळे खरं संस्कार, हल्लीचं मुलं संस्कार वर्गाला जातात, पण आईवडिलांना आपल्या मुलाला, कारण मुळात आईवडिलांनाच माहीत नसतं
आणि खरंच ही आजच्या काळची शोकांतिका आहे. मलाही आठवतं आहे की मलाही माझ्या आई वडिलांनी गोष्ट नक्कीच सांगितलेली आहे. रोज सांगितली नसेल, पण सांगितली. मी आईला म्हटल्यावरती ती सांगायची एवढं नक्की. लहान मुलींना घरामध्ये गाणी म्हणायला, ऋचा म्हणायला, ही स्त्रिया जेव्हा घरात काम करायच्या तेव्हा ज्या मुखाने त्यांची मुखातनं जे बाहेर पडायचं, ती गाणी, त्या ऋचा, त्या अभंग, हे सगळं त्या लहान मुलांच्या कानावर पडून ते तसं संस्कारित होत जायचे. आणि अशीच सवय रुक्मिणीबाईंना होती की रोज बाबांकडनं गोष्ट ऐकल्याशिवाय त्या काही झोपायच्या नाहीत. आणि बाबा सिद्धोपंतांच्या मांडीवर डोकं ठेवून त्या म्हणतात की बाबा आज गोष्ट सांगा, मी खूप दमली आहे. सिद्धोपंत एक हात रुक्मिणीच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात, बाळा, अगं तू आता लहान राहिलेली नाही आहेस. विठ्ठलपंतांना काय वाटेल, असं झोपतात का? आणि क्षणात रुक्मिणी उठून बसते. विठ्ठलपंतांनी आपल्याला काय सांगितलंय, आईने घरातनं बाहेर पडताना काय सांगितलं, हे सर्व तिला क्षणामध्ये आठवतं. आईने सांगितलं, उमाबाईंनी सांगितलेलं असतं की रुक्मिणी आता तू लहान राहिलेली नाहीस. तू जर एखादी गोष्ट चुकलीस तर तुला दोष दिला जाणार नाही, तुझ्या आईबाबांना दोष दिला जाईल, हे तू कायम लक्षात ठेव. आणि रुक्मिणीला ती गोष्ट पटकन आठवते. आणि रुक्मिणी बाबांना म्हणते, मग बाबा मी आता बसते आणि मग तुम्ही मला सांगा. तेव्हा सिद्धोपंत म्हणतात, जावई बापूंकडे जा. जावई बापू हे ज्ञानाचा सागर आहेत. पैठणला जाऊन मोठ्या पंडितांच्या हाताखाली, पंडितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानाचा जो अध्ययन केलेला आहे, जे ज्ञान प्राप्ती केलेली आहे, ती फार उच्च कोटीची आहे. माझ्यापेक्षा ते जे तुला जर त्यांनी ज्ञानाने संस्कारित केलं तर तुला जास्त आनंद वाटेल. तेव्हा बाळा तू विठ्ठलपंतांकडे जा. आणि मग रुक्मिणी उठून त्या ओसरीच्या थोड्या अंतरावरती विठ्ठलपंत एक हात डोक्याखाली आणि त्या धर्मशाळेच्या जे छत असतं त्या छताकडे बघून विचार करत असतात. तीर्थयात्रेला आपण जाताना काय करायला पाहिजे, कसं आपण आपलं भगवान परमात्मा पांडुरंगाने आपल्याला दर्शन दिलं, सांगितलं, हे सगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात. आणि हे गेल्यानंतर रुक्मिणी येते आणि विठ्ठलपंतांना म्हणते, इकडची स्वारी झोपली आहे का? विठ्ठलपंत क्षणामध्ये सावध होतात आणि म्हणतात, नाही, या बसा. विठ्ठलपंतांच्या पायाशी रुक्मिणी बसते. तसंच पाठीमागं सरकत विठ्ठलपंत भिंतीचा आधार घेऊन बसतात आणि म्हणतात, काही काम होतं का? आणि मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणते, मग आम्हाला लहानपणापासून गोष्टी ऐकायची सवय, त्याच्याशिवाय आम्हाला काही झोप येत नाही. आणि बाबा म्हणाले की तुम्ही खूप ज्ञानी आहात, की तुम्ही आमच्या प्रश्नांचं, आमच्या विचारांचं समाधान कराल, असं बाबांचं म्हणणं आहे. तर मग आता इकडच्या स्वारीने मी प्रश्न विचारल्यावर त्याचं समाधान करावं, म्हणजे आम्ही शांत झोपू. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये एक छोटंसं त्यांच्या ओठांवरती स्मितहास्य येते की आपण तिला पत्नी केली, तिच्यामध्ये अजून किती बालगुण चेहऱ्यावरती तिच्या दिसत आहेत, तिच्या कृतीतनं दिसत आहेत. आणि विठ्ठलपंतांना ह्या गोष्टीने थोडंसं हसू येतं. आणि ते रुक्मिणीबाईंना म्हणतात, सांगा बरं, काय आपल्याला कुठं अडलेलं आहेत आपण? आणि मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना प्रश्न विचारते की मी नेहमी रोज माडीवर जेव्हा श्रीकृष्णाला माळ घालते तेव्हा आणि मी तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं बघा, शब्द बघा, जेव्हा विठ्ठलपंतांची ओळख नव्हती तेव्हा ते परके होतात, पण आता हे पती आहेत म्हटल्यानंतर त्या रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणतात, आपल्याकडं माडीवर रामायण आणि महाभारत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये महाभारतामध्ये काही गोष्टीमध्ये उल्लेख आहे की परमात्मा भगवान श्रीकृष्णाने जे महाभारत झालं
त्याच्यामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि त्याच्या रथाचे सर्व दोर ह्या श्रीकृष्णाच्या हातात होते. मला ह्याचा अर्थ कळला नाही हो. बघा प्रश्न काय आहे बघा. युद्धाच्या रणांगणावरती रथ उभा होता, श्रीकृष्णाच्या हातामध्ये सर्व दोर होते, अर्जुन बसलेला होता आणि रुक्मिणीचा प्रश्न आहे की सर्व दोर श्रीकृष्णाच्या हातात असतात, ह्याचा अर्थ काय. आणि मग विठ्ठलपंत सांगतात की आपण आपल्या बाबांना ह्याचं उत्तर विचारलं का. ती म्हणली मी सारखे प्रश्न त्यांना विचारते पण ते काही उत्तर देत नाहीत आणि माझं काही त्याने समाधान होत नाही. मग विठ्ठलपंत म्हणतात ठीक आहे. आणि ते सांगतात की मनुष्याचे विकार, श्रीकृष्ण हा परमात्मा हा मनुष्याच्या शरीरामध्ये स्थिर असतो आणि हे दोर म्हणजे त्याच्या आपली ही इंद्रिय आहेत. आणि मग ते विठ्ठलपंत रुक्मिणीला विचारतात इंद्रिय म्हणजे माहिती का तुम्हाला रुक्मिणीबाई. तर ते म्हणतात हो ऐकून थोडं थोडं माहिती आहे. तर ते म्हणते प्रत्येक मनुष्याचं जे कर्म असतं त्याप्रमाणे कर्माप्रमाणे मनुष्य या जीवनामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करत असतो आणि त्याचे दोर ह्या भगवंताच्या परमात्म्याच्या हातात असतात. हा आयुष्याचा रथ ज्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे ते सर्व दोर त्या परमात्म्याच्या हातात आहेत. आणि असं विठ्ठलपंतांचं उत्तर ऐकल्या रुक्मिणी ते रात्रीची वेळ आहे हे विसरते आणि टाळ्या वाजवायला लागते. एका छोट्याशा एका वाक्यामध्ये तिला उत्तराचं समाधान मिळालेलं असतं. पण विठ्ठलपंत म्हणतात थांबा, तसं अजून माझं सांगणं पूर्ण झालेलं नाही आहे. पण हीच इंद्ररूपी दोर, इंद्रिय रूपी, इंद्र नाही क्षमा करा, इंद्रिय रूपी दोर ज्यांनी धरलेली आहे ती जर चुकून सैल राहिली तर त्याला जे झुंकणारे घोडे असतात वासनारूपी मदमोह मत्सरमाय अहंकार हे जे घोडे आहेत हे उधळायला लागतील. त्यांना असं वाटेल की आपल्याला मोकळं सोडलेलं आहे आणि मनुष्याचा ऱ्हास होईल. आणि असंच होतं आणि ते मनुष्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध म्हणून उभं राहतं. नको त्या ठिकाणी मनुष्य ओढला जातो. आता वास्तविक इथं रुक्मिणीला काहीही कळत नव्हतं. हा ज्ञानाचा एक असा उंच टप्पा होता की हे ज्ञान रुक्मिणीला कळणं अवघड होतं. पण रुक्मिणीच्या प्रश्नाचं उत्तर विठ्ठलपंतांना देणं भाग होतं. मनुष्याच्या जीवनात जे संचित कर्म, मनुष्य जी कर्म करतो ही कर्म चांगली आहेत का वाईट आहेत हे मनुष्यानी त्याच्या विचारावरती, विचाराच्या बुद्धीवरती ठरत असतं. भगवंतानी जरी लगाम जीवनाचा हातात पकडला असेल तर तो चुकून जरी थोडासा सैल झाला तरी मन इकडं तिकडं सैरावैरा भागतं. म्हणून कायम आपण परमात्म्याला आपल्या जवळ ठेवावं आणि आपला दोर कधीच सैल होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. रुक्मिणी नुसती विठ्ठलपंतांकडे बघून, चेहऱ्याकडे बघून असं मान हलवत असते कळल्यासारखं. त्याला विठ्ठलपंतांना कळून चुकतं की माझं सांगणं जरा थोडंसं उंचीवरचं आहे आणि रोज झोपताना बाबांच्या मुखातनं जी गोष्ट ऐकून झोपते तिच्या पचनी काही हे पडलेलं नाही आहे. पण तरी विठ्ठलपंतांचं एक स्वतःचं असं मत असतं की मनुष्याला ज्ञानाने जेव्हा सुदृढ बनवायचं असतं, ज्ञानाने जेव्हा सुदृढ बनवायचं असतं तेव्हा त्याला ते समोरच्याला ज्ञान ज्ञात असो नसो त्याच्या कानावर हे पडलं पाहिजे. कारण जोपर्यंत कानावर पडत नाही तोपर्यंत त्याची ओळख होत नाही. मनुष्यामध्ये ती जिज्ञासा उत्पन्न होत नाही. म्हणून रुक्मिणीला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना ते दोन्ही बाजूने देतात. आणि रुक्मिणी पुढचा प्रश्न विठ्ठलपंतांना करते, पण मी तर महाभारतात ऐकले की भीष्म काका एवढे मोठे होते, विद्वान होते, पण ते मग
कौरवांच्या बाजूनी का युद्ध केलं त्यांनी, असं रुक्मिणी विठ्ठलपंतांना प्रश्न करतात. आणि आता उत्तर काय द्यावं विठ्ठलपंतांना हे कळत नाही, की इतकं म्हणजे जर आपण रुक्मिणीला अज्ञानी म्हणत असू, तर भीष्माचार्य कौरवांच्या बाजूनी लढले हे मात्र तिला कळत होतं. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, अगं त्याचं असं झालं, एकदा तुझा तो श्रीकृष्ण आहे ना माडीवरचा, तो त्या पांडवांना घेऊन भीष्माचार्यांना भेटायला गेला. युद्धाचा जो प्रसंग होता, त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अशा वेळ आलेली होती, असा क्षण आलेला होता की आता धर्म आणि अधर्माचं युद्ध हे अटळ होतं. आणि तेव्हा परमात्मा श्रीकृष्ण, ज्याला तू माडीवरती माळ घालतेस की नाही, तोच तो पांडवांना घेऊन तू जे भीष्म काकानं म्हणतेस ना त्यांच्याकडे तो येतो. आणि त्यांना एवढंच सांगतो की स्वतःच्या सुनेच्या अंगावरचं वस्त्र काढत असताना, त्या नराधमांनी वस्त्राचं हरण करत असताना तुम्ही फक्त दरबारामध्ये दुर्योधन म्हणून एक बोट वर केलं असतं तरी ती गोष्ट, ती कृती जागच्या जागी थांबली असती. तुमच्या भात्यातनं जो एक बाण बाहेर पडतो त्यातनं लाखो बाण बाहेर पडतात, ही तुमची ख्याती असताना तुम्ही ते शस्त्र कौरवांवरती चालवलं नाहीत. आणि भीष्माचार्यांना या श्रीकृष्णाच्या प्रश्नाचं आणि बोलण्याच्या रोखाचं काही उत्तर नव्हतं. खाल्लेल्या मिठाला माणसाने जागावं, पण चुकीच्या ठिकाणी जर खाल्लेलं मीठ असेल तर त्याला जागू नये, एवढं सुद्धा तुम्हाला तात कळलं नाही का, असं श्रीकृष्ण भीष्माचार्यांना म्हणतात. आणि भीष्माचार्य म्हणतात, हे केशवा, तू म्हणतोयस ते खरंच बरोबर आहे, पण दिलेला शब्द हा मला पाळायलाच हवा आणि हा जास्त महत्त्वाचा वाटतो. तू जसं म्हणतोयस की सुनेच्या अंगावरचं वस्त्र काढताना मला एक आवाज जर मी त्या दरबारामध्ये उठवला असता तर झालेली कृती ही कदाचित थांबली असती. पण त्यावेळा मला ती बुद्धी झाली नाही. मग ही बुद्धी मला झाली नाही हे केशवा, ह्याला कारण कोण? मी बघत होतो, माझी घुसमटत होती, पण माझ्या मुखातनं शब्द बाहेर पडला नाही, ह्याला कारण कोण केशव? आणि मला आनंद आहे की मी पांडवांच्या बाजूने नाही तर मी कौरवांच्या बाजूने युद्ध करत आहे. हे ऐकल्या सगळे 5 पांडव आणि श्रीकृष्णाला आश्चर्य वाटतं. रुक्मिणीलाही आश्चर्य वाटतं. ती म्हणते, विठ्ठलपंतांना बघा म्हणजे असं कसं ते काका करू शकतात? म्हणजे एवढं त्यांचं छान वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे आणि ते म्हणतात की मी कौरवांच्या बाजूने लढेन. मग ते श्रीकृष्णाने मी माळ घालते ना, त्यांनी त्यांना मारलं किंवा म्हणजे रुक्मिणीला तेव्हा माहीत नव्हतं. जेव्हा माणसाला इतिहास माहीत नसतो तेव्हा तो आपण बोलून मोकळा होतो. आणि तशी रुक्मिणी बोलून मोकळी झाली की श्रीकृष्णाने भीष्माचार्यांना, भीष्म काकांना जे शासन केलं ते योग्यच होतं. एखादी गोष्ट घडत असते, एखाद्या गोष्टीवर संस्कार होत असतात, ते कमी जास्त प्रमाणाचा फरक कसा असतो हे नीट समजून घ्या. मी खूप हळू सांगतो, याचं कारण असं की प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेसमोर आली पाहिजे. आपण पुढं ज्ञानेश्वर महाराजांना बघणार आहोत. तिथपर्यंत पोचण्यासाठी काय रसायन तयार झालेलं होतं, ज्ञानेश्वरींचा जन्म, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मग विठ्ठलपंत उत्तर देतात रुक्मिणीला, अगं तसं नाहीये. जेव्हा श्रीकृष्णाने विचारलं की तुम्हाला अधर्माच्या बाजूनीच लढताना तुम्हाला कसा आनंद वाटतो ताश्री, हेच मला तुम्ही उत्तर द्या, तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, जर मी पांडवांच्या बाजूने युद्ध केलं तर हे केशवा तू माझ्या नजरेसमोर नसशील. मी तुझ्याच बाजूनी जर उभं राहून जर युद्ध केलं तर मला तुझं दर्शनच होणार नाही. कौरवांच्या बाजूनी उभं राहून मी माझ्या शिक्षा पण भोगीन आणि कायम आणि केवळ तुझंच दर्शन माझ्या डोळ्यासमोर कायम राहील. आणि हेच मला अपेक्षित आहे. मला आता माझ्या जीवनामध्ये काही बाकी राहिलेलं नाही आहे. काय गंमत आहे बघा.
रुक्मिणीला कळत नव्हतं. विठ्ठलपंत सांगत होते, आपल्या पतीच्या डोळ्यातनं हे सांगताना अश्रू येत आहेत, एवढंच रुक्मिणी बघत होती. आणि तिला असं मनामध्ये वाटलं की काहीतरी गंभीर सांगितलेलं दिसतंय. टाळ्या वाजवण्यासाठी तिने दोन्ही हात जवळ केले, पण ती टाळी काही वाजली नाही. आणि विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की रुक्मिणीला कळत नाही आहे की मी सांगितलेलं तिला कदाचित वैचारिकतेने कळलं नाही आहे, त्याचं आकलन झालेलं नाही आहे. पण ज्ञानाचा एखादा आपण ज्ञानी माणसासमोर बसलो होतो, तो ज्ञान सांगून मोकळा होतो. तसं विठ्ठलपंतांनी सांगून मोकळं झालं. आणि ह्याच वेळी हा आवाज पलीकडे सिद्धोपंतांच्या कानावर येत होता. त्यांच्याही डोळ्यातनं, त्यांच्याही नयनातनं अश्रू वाहत होते. आणि त्यांना कळत होतं की मी निवड केलेला जावई किती योग्य आहे. प्रसंग असा होता, उमाबाई येता येता सिद्धोपंतांच्या डोळ्यात बघत होत्या. अहो, चुलीचा धूर जास्त झाला का? डोळ्यातनं पाणी येतं. आणि सिद्धोपंत म्हणतात, अगं तुला मी काय सांगू, डोळ्यासमोर असलेला धूर, डोळ्यासमोर असलेला अंधकार, डोळ्यासमोर असलेलं धुकं नाहीसं झालं. प्रसंग बघा, कुठं एक प्रसंग संवाद चाललेला आहे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा, पण एका प्रसंगाशी सगळेजण कसे जोडले गेलेले आहेत. आणि अशा याच्यात बोलता बोलता रुक्मिणीला गोष्टी सांगता सांगता कधी झोप लागते हेही कळत नाही. रुक्मिणीच्या अंगावरती घोंगडी घालून विठ्ठलपंत पण झोपी जातात. सकाळी जाग येते, ते बाजूच्या गल्लीतल्या कोंबडी आरवल्याचा आवाज येतो तेव्हा जाग येते. रोजची दिनचर्या करून गाड्या परत आपेगावला जायला निघतात. आता आपेगाव 2 मुक्कामामध्ये येणार हे विठ्ठलपंतांना माहिती असतं. आणि त्याच वेळी इकडं आपेगावला नीराबाईंना मनामध्ये सारखी उचकी लागत असते. बाहेर झाडावरती कावळा काव 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 करत असतो. आणि नीराबाई आतमध्ये लगबगीने येतात आणि गोविंदपंतांना म्हणतात, अहो सारखा कावळा, त्याच्यामध्ये त्याला भाकरीचा तुकडा टाकला तरी काहीतरी येतोय. मला असं वाटतंय आता विठ्ठलाने सांगितलं होतं की ह्या वेळेपर्यंत मी येईन, आत्ता आपला नक्की विठ्ठल येणार, हे आईचं एक हृदय सांगतंय. आपेगावला गोविंदपंत आणि नीराबाई, विठ्ठलपंतांचे आईवडील. मुलगा आता आपला परत येणार या आशेनी त्यांच्या मनामध्ये ही विचारांनी एक चैतन्य जागृत होतं की तीर्थयात्रेला गेलेला मुलगा परत कधी येईल हे माहीत नव्हतं, पण आता येणार, हा कावळा सारखा गिरट्या घालतोय याचा अर्थ नक्की येणार. गोविंदपंत म्हणतात, अहो तीर्थयात्रेला गेलेत, थोडंसं वेळ हा मागं पुढं व्हायचीच, तुमची आईचं मन आहे हे कळतंय, पण असं धीर आणि अधीर होऊ नका, थोडीशी कळ काढा. आले तर तो घरीच येणार आहे ना, तो काही कुठं दुसरीकडे जाणार आहे का? पण आईचं मन म्हटल्यानंतर काय बोलणार? आणि ती म्हणते, नाही हो, तुम्ही काहीही म्हणा. आणि काम करता करता एका बाजूला नीराबाईंचं गंगाळं साफ करणं, तुळशी वृंदावनाच्या इथं सगळं नीटनेटकं आहे ना हे पाहणं, घरातल्या गाईंना चारा घालणं, हे करता करता मनामध्ये एकच विचार असतो, विठ्ठल कधी येणार? आणि आता इकडं या विठ्ठलपंतांची अनंकापुरीहून ही जी मंडळी आपेगावला येत असतात, त्यांच्या गाड्या आपेगावच्या वेसीवर येतात. पुढं काय घडतं उद्या पाहू. श्रीराम.